महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय। राज्यात सध्या ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। अगदी, आणि याच खड्ड्यांमुळे आपल्या नाशिकमध्ये तब्बल 5-5 जणांचा जीव गेलाय आणि तरीही पालिकेचं प्रशासन गाढ झोपलंय। नेमकं काय घडतंय नाशिकमध्ये पहा या रिपोर्टमधून। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी। जीवघेण्या खड्ड्यांना जबाबदार कोण? महाराष्ट्र खड्ड्यात कुणी घातला? हे चंद्रावरचे नव्हे तर राज्यातील रस्त्यांवरचे खड्डे आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकताय। राज्यात ठिकठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले। मात्र रस्त्यांवरचे हे खड्डे आता नागरिकांच्या जीवावर उठलेत। पहिला बळी मार्च महिन्यात गेला होता, मात्र नाशिक महापालिकेच्या ढिम्म यंत्रणांनी कोणतीही सुधारणा न केल्यामुळे गेल्या 5 महिन्यात 5वा बळी गेला। नाशिकच्या अंबड MIDC परिसरातील चिखल आणि खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात निलेश कोतकर या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आणि कोतकर कुटुंबाचा आधारच कायमचा हरवला। त्यामुळेच खड्ड्यामुळे झालेल्या या घटनेचा जाब विचारण्यासाठी निलेश कोतकर यांच्या पत्नी थेट महापालिका कार्यालयात आल्या। माझ्या भविष्यासाठी, माझ्या मुलीच्या भविष्यासाठी मी इथे आलेली आहे। महापालिकेच्या प्रशासनाच्या याच्यामुळे खड्डे, रस्ते याच्यामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आणि बाकीच्या लोकांचाही गेलाय। आम्ही सुद्धा जेव्हा बाहेर जायचो पाहायचो तर प्रत्येक ठिकाणी असं एक सुद्धा जागा नाही की जिथे गाडी व्यवस्थित चालेल आणि आपण जाऊ शकतो। प्रत्येक गल्ली राहो, काहीही राहो, प्रत्येक ठिकाणी खड्डे खड्डे खड्डे। कुंभमेळ्याचा विचार केला त्यांनी, पण घरं उद्ध्वस्त होत आहे ना त्यांच्यामुळे। खड्ड्यांमुळे नाशिकच्या कोणत्या परिसरात आणि कोणत्या नागरिकांचा बळी गेलाय पाहूयात। 24 मार्च 2026 प्रभाकर निकम, अंबड लिंक रोड। उज्ज्वला गायकवाड 5 एप्रिल 2026 मेरी म्हसरूळ। 6 जून 2026 प्रवीण गायकवाड, श्रमिक नगर। 25 जुलै 2026 दीपाली बेळे, मेरी पंचवटी। 28 जुलै 2026 निलेश कोतकर, एक्सलो पॉइंट अंबड MIDC। आता या 5 जणांचा बळी गेल्यानंतर महापालिकेला रस्ते दुरुस्तीची जाग आली आहे। 5 निष्पाप नाशिककरांचा बळी गेल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाला जाग आलेली आहे आणि आता रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी आज सकाळपासून युद्ध पातळीवर आता या ठिकाणी काम हाती घेण्यात आलेलं आहे। मी आता नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये आहे। प्रचंड खड्डे खरं तर या रस्त्यांवर मागच्या काही दिवसांपासून पडलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना खरं तर रोज या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना खरं तर तारेवरची कसरत करावी लागते। समोर जर आपण बघितलं तर आता युद्ध पातळीवर या डंपरच्या सहाय्याने, या मशिनरीच्या सहाय्याने आता खडी टाकून रस्त्यावरचे खड्डे सध्या महापालिका प्रशासनाकडून बुजवायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून ठाकरे सेनेनं महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेविरोधात जोरदार आंदोलन पुकारलं। एवढंच नाही तर पालिका आयुक्तांच्या दालनात खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमनेसामने आली। याला सर्वस्व जबाबदार जर कोणी असेल तर हे नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन, महापौर आणि आयुक्त। खरे गुन्हे जर दाखल करायचे असतील तर गुन्हा हा महापौरांवरती दाखल झाला पाहिजे। कारण की मागे महासभेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की यापुढे जर खड्ड्यांमध्ये कोणाचाही मृत्युमुखी पडलं तर त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल। मग का दाखल केला जात नाही? मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालताय। आतापर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा हा संबंधित ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे होता, पण त्या संदर्भात प्रशासन कुठला निर्णय घ्यायला तयार नाही। पण संबंधित ठेकेदार असतील किंवा प्रशासन असेल, आता जर हे जागे होणार नसेल तर शिवसेना स्टाईल आम्ही दाखवून देऊ। व मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी सुद्धा आज सकाळीच आमची चर्चा झाली आहे व त्यांना सुद्धा ही सर्व घटना आम्ही कळवल्या आहेत। संबंधित यांना त्यांनी तसे तातडीचे आदेश दिले आहेत की त्वरित आपण 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण शहरातील जिथे कुठे खड्डे असतील किंवा संबंधित जिथे कुठे काम चालू असेल तिथे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात यावा। रस्त्यांमधील खड्ड्यांचा प्रश्न केवळ नाशिक पुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील इतर शहरांचीही अवस्था बिकट झाली आहे।
नाशिकच नव्हे तर पुणे महापालिका क्षेत्रातही अवघ्या 50 मीटरच्या पट्ट्यात 25 खड्डे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोल्हापुरात ठिकठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. नागपूरमध्ये तर पहिल्याच पावसात शहरातील प्रमुख रस्त्यावरील डांबराचा थर गायब झालाय. मुंबई गोवा महामार्गावरही जागोजागी खड्डे पडले असून खड्डेमुक्त रस्ते योजनेला पार सुरुंगच लागलाय. दरवर्षी सरकारकडून कोट्यवधी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च केले जातात. मात्र खड्डेमुक्त रस्ते सोडा, नागरिकांना जीव गमवावा लागतोय. त्यामुळे या खड्ड्यांना जबाबदार असलेला कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांना आळा घालण्याची गरज आहे. अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक.